सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेल रोड रस्त्यावर दिवसा अवजड वाहनांना बंदी असूनही सर्रासपणे वाहतूक सुरू असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी संतप्त झाले। मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशारा आज दिनांक 16 जून रोजी दुपारी 3 वाजता उबाठा गटाचे पदाधिकारी सागर भोजने आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जमखिंडीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे। नांदूर नाका ते नाशिक रोड बिटको पॉइंट रस्त्याने अवजड वाहनांना बंदी असूनही जेल रोड रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। वाहतूक पोलीस यावर दुर्लक्ष असल्यामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलाय। अवजड वाहने नांदूर नाक्याच्या येथे न अडवता जेलरोड पाण्याची टाकी येथे अडवून दंड वसूल केला जातो। जेलरोड भागात अनेक लहान मोठ्या शाळा, कॉलेज, क्लासेस आहेत। तसेच ISP, CMP, प्रेस सेंटर, जेल रोड असे महत्त्वाचे कार्यालय असल्याने नेहमीच या रस्त्यावरून वर्दळ असते। दिवसा अवजड वाहनांना नांदूर नाका व बिटको पॉइंट येथून वळविण्यात यावे, अन्यथा मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। मी शिवसेना उपशहर प्रमुख सागर भोजने। जसं आपण पाहतो आहे की 2 दिवसापासून बॉम्बे नाका ते द्वारका परिसर महापालिकेने जसा साफ केला आहे त्या पद्धतीने जेल रोड ते नाशिक रोड इथे जो ट्रॅफिकचा विषय आहे, वाहतूक शाखेने ट्रॅफिकवर लक्ष द्यायला पाहिजे आणि अवजड वाहतूक जे बंदी आहे रात्री 10 नंतर सुरळीत चालते ते ठीक आहे, पण दिवसभरात जे अवजड वाहतूकची येणे जाणं आहे त्यामुळे जिथं जेल रोड किंवा नाशिक रोड भागात आमच्याकडे शाळेचं प्रमाण 5-6 शाळा असल्यामुळं आणि ट्यूशन लहान मुलांचं येणं जाणं जास्त असतं। सायकलवर लहान मुलं येता जाता, तसेच नोट प्रेस असल्यामुळं प्रेसवाल्यांची गर्दी होते आणि अवजड वाहतूकमुळे अपघाताची एक भीती तयार आहे। त्यामुळं आम्ही वाहतूक शाखेला आणि महापालिकेला विनंती करतो त्यांनी त्वरित कारवाई करावी, नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आणि विद्यार्थी पालकांच्या वतीने एक आंदोलन करू, याचं त्यांनी दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या अनेक वर्षांपासून जेल रोड या परिसरातून अवजड वाहतुकीचा प्रश्न हा काही मार्गी लागत नाहीये। साधारणपणे 2018 साली जेल रोडमध्ये झालेल्या एका अपघातामध्ये काही महिला मृत पावली होती। त्यानंतर उठवलेल्या आवाजामध्ये केलेल्या आंदोलनामध्ये जेल रोड पाण्याच्या टाकीचे येथे सिग्नल बसवण्यात आला। अवजड वाहतूक ही नाशिक रोड मार्गे, टाकळी तपोवन मार्गे ही औरंगाबाद हायवेला कनेक्ट करण्यात आली, परंतु तरीसुद्धा काही वर्षानंतर पुन्हा हा प्रश्न जैसे थे आहे असं वाटायला लागले। कारण या जेल रोड परिसरामध्ये बाजारपेठ आहे, शाळा आहे, प्रेस आहे, अनेक धार्मिक स्थळं आहेत, असा हा गजबजलेला परिसर, परंतु या अवजड वाहनांमुळे इथे नेहमी अपघात होतात, वाहतुकीच्या कोंडी होतात, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। पोलीस प्रशासनाला अनेक पक्ष, संघटना, पदाधिकारी वेळोवेळी निवेदन देतात, तेवढ्यापुरती तेवढी त्याची दखल घेतली जाते आणि नंतर त्या निवेदनाला केराची टोपली मिळाली जाते। ही शोकांतिका या जेल रोड वासियांना अनेक वर्षांपासून भोगावी लागते। आमची मागणी अशी अनेक वर्षांपासून आहे, हे जे अवजड वाहनं आहेत हे नांदूर नाका या ठिकाणीच थांबवण्यात यावे, परंतु दुर्दैवाने असं सांगावं लागतं की पोलीस प्रशासन त्यांना पाण्याच्या टाकीच्या सिग्नलची इथे येऊन इथे त्यांचे चलन पाडलं जातं। अनेक पक्ष, संघटना हे पोलीस प्रशासनाला महसूल मिळावं म्हणून अवजड वाहतूक बंद करत नाहीये, तर इथल्या जेलरोड वासियांचे, या परिसरातील लोकांचे जीव वाचावेत, इथले लहान मुलं, वयोवृद्ध लोकांचे जीव वाचावे म्हणून वेळोवेळी हे आंदोलन करण्यात येतं। आम्ही मागच्या वेळेला चिथावणी दिली होती, अवजड वाहनांमुळे जर इथे अपघात झाले तर ते अवजड वाहनं जागीच पेटून टाकण्यात येतील। कदाचित परत ते पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये ही खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी विनंती आम्ही आज पुन्हा एकदा करतो आहोत। नाही तर पुन्हा एकदा ते पाऊल आम्हाला उचलावं लागेल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल, असं मी जाहीरपणे यावेळेस सांगतो। धन्यवाद।